आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एका उपक्रमाचे आयोजन केलेले आहे, ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी। मित्रांनो, ही आरोग्यवारी दिनांक 1 ऑगस्ट रोजी सुरू झाली। याची सुरुवात मराठवाड्यातून बीड जिल्ह्यातून झाली। त्यानंतर मराठवाडा पूर्ण करून तसेच विदर्भामधून खानदेश आणि कोकण, आता पश्चिम महाराष्ट्रातून आज या खानापूर आटपाडी विधानसभेमध्ये आपण आज आलेलो आहोत। आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मूळ उद्देश असा आहे की मुख्यमंत्री सहायता निधी योजना काय आहे, कशा पद्धतीने राबवली जाते, ती मिळवण्यासाठी काय कागदपत्राची आवश्यकता लागते, किंवा आतापर्यंत ही योजना कशा पद्धतीने चालली आहे, याचं वितरण किती झालंय याची माहिती देण्यासाठी, खरं तर चर्चा करण्यासाठी, तुमच्याबरोबर संवाद साधण्यासाठी आज मी या ठिकाणी आलेलो आहे। एकूणच सांगायचं असं आहे की आपल्या माध्यमातून म्हणजे पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत ही योजना पोहोचावी यासाठी आज आपण या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की घरामध्ये एखादा व्यक्ती जर आजारी पडला तर तो व्यक्ती आजारी नसून संपूर्ण कुटुंब त्याचा आजारी पडल्यासारखं असतं। त्याला निधी कसा मिळवावा, कुठल्या हॉस्पिटलमध्ये जावं, या सर्वाची अडचण भासत असते, त्याची फरफड होत असते। परंतु आता मुख्यमंत्री सहायता निधी मिळवणं अगदी सोपं झालेलं आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक टोल फ्री क्रमांक दिलेला आहे 8650567567। यामध्ये जर आपण याला मिस कॉल दिला तर तात्काळ आपल्याला एक फॉर्म मिळतो आणि अगदी 4 ते 5 डॉक्युमेंट जर आपण पाठीमागे दिलेली जमा केली तर 5 ते 7 दिवसाच्या कालखंडामध्ये आपल्याला आपल्या खात्यामध्ये, आपल्या हॉस्पिटलच्या खात्यामध्ये हा निधी जमा होतो। तर हा निधी कोणाला मिळतो तर बघा, या ठिकाणी दिलेला एक कॉकलर इम्प्लांट, ज्या लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतात, ज्याला जन्मतः ऐकायला आणि बोलायला येत नाही, या व्यक्तीसाठी तब्बल 2 लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून मिळते। त्यानंतर रोड अपघात कुठलाही असेल, त्या रोड अपघाताला 1 लाख रुपयाची मदत मिळते। कुठलंही प्रत्यारोपण असेल म्हणजे किडनी, लिव्हर, या दोन्ही प्रत्यारोपणाला तब्बल 2 लाख रुपयाची या ठिकाणी प्रत्येकी मदत मिळते। दुसरं असं की आपल्या घरामध्ये वयोवृद्ध व्यक्ती असतात, कोरोनानंतर काही वयोवृद्ध व्यक्तींना सोडून 40-50 मध्ये जी लोक आहेत त्यांना सुद्धा खोब्याच्या बॉलचे प्रत्यारोपणाचे बरेच प्रॉब्लेम झालेत, तर अशा व्यक्तींना सुद्धा आपण 1 लाख रुपयाची मदत करतो। एकूणच सांगायचा उद्देश असेल की लहान बालक असेल, प्रीमॅच्युअर बेबी असेल, वयोवृद्ध व्यक्ती असतील, अपघात रुग्ण असतील, ब्रेन ट्यूमर, कॅन्सर, लिव्हर ट्रान्सप्लांट, या सगळ्या रुग्णांसाठी आपण तब्बल त्या ठिकाणी 1 आणि 2 लाख रुपयाची मदत करत असतो। आता मुद्दा असा आहे की योजना चालू आहे, सगळं चालू आहे, तर आता मला सगळ्यात महत्वाची मदत हवी आहे ती तुमच्या लोकांची, कारण आपल्या माध्यमातून ही योजना तळागाळात लोकांपर्यंत पोहोचणार आहे। आपल्या मित्राला, आपल्या बांधवाला याची मदत मुख्यमंत्री सहायता निधीची होणार आहे, ज्यामध्ये तुमचा महत्वाचा वाटा आहे। आपल्या मार्फत हे तळागाळातील लोकांपर्यंत जाणार आहे। आता महत्वाचं मला सांगायचं की आतापर्यंत संपूर्ण राज्यभरामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीचं वितरण 340 कोटी रुपयांचं वितरण संपूर्ण राज्यभर झालेलं आहे। त्यातील 13 कोटीचं वितरण हे सांगली जिल्ह्याला झालेलं आहे आणि 1 कोटी 20 लाख रुपये आपल्या खानापूर आटपाडी विधानसभेला याचं वितरण झालेलं आहे। यामध्ये त्या विधानसभेमध्ये सर्वात मोलाचं आणि महत्वाचं काम आपल्या आमदार महोदयांनी देखील केलं आहे आणि आता सुहास भैया देखील करत आहेत। त्यांच्या कार्यालयातून एकही दिवस असा जात नाही की फोन येत नाही या पेशंटसाठी किंवा काय, त्यांचा सतत पाठपुरावा त्या कार्यालयामध्ये असतो। अशी लिस्टच त्यांनी बनवून ठेवलेली आहे। पेशंटसाठी ते सतत पाठपुरावा करत असतात आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळे या मतदारसंघामध्ये 1 कोटी 20 लाख रुपयाचा निधी गोरगरीब रुग्णांना मिळालेला आहे। तर मला आवर्जून कौतुक करावंसं वाटतं की रुग्णांसाठी आपण एवढी तळमळ करत असतो, धावपळ करत असतो। तर आता सांगायचा उद्देश असा आहे की ही यात्रा सगळीकडे फिरून आता इथपर्यंत आली, तर आपल्याला एक विनंती की आपल्या दैनिकामध्ये आपण हा टोल फ्री क्रमांक द्यावा, जेणेकरून आता आपल्याला कुठल्याही मंत्रालयात जायची गरज नाही। आपल्या घर बसल्या मोबाईलवर तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि निधी मिळवू शकता। एवढी सरळ साधी सोपी प्रक्रिया आहे जी आपल्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचेल आणि लोकांना त्याचा लाभ होईल। तर आता ही योजना, आपल्याला या योजनेमध्ये काही अडचणी असतील तर मला तुम्ही काही शंका विचारू शकता, आपण त्यानुसार त्याचा चर्चात्मक उहापोह करू। दुसरं एक सांगायचं आहे अजून, मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्याची आणि मुख्यमंत्री सहायता निधीला रुग्णालय इम्पॅनल करण्याची प्रक्रिया पूर्णतः निशुल्क आहे। आपण कुठलंही रुग्णालय म्हणजे अगदी 30 बेडचं त्याचा क्रायटेरिया आहे, कुठलंही रुग्णालय तुम्ही घेऊन या,
त्या ठिकाणी 8 ते 10 दिवसामध्ये रुग्णालय त्या हॉस्पिटलच्या लिस्टमध्ये म्हणजे इम्पॅनल होण्याची प्रक्रियामध्ये समाविष्ट होण्याचं त्याला कुठला व्यवहार केला जात नाही, काही नाही. हे सगळं निशुल्क आहे. आपण बघितलं सुद्धा स्टँडीवर लिहिलेलं आहे. आपण सगळीकडे हेच आवर्जून सांगतोय की यासाठी कुठल्याही एजंटला भेटण्याची गरज नाही किंवा कोणाला पैसे देण्याची गरज नाही. तुम्हाला स्वतःला सहज सोप्या पद्धतीने हा निधी मिळू शकतो. तर पुन्हा मी एकदा रिपीट करतो, आपल्या संपूर्ण राज्यभरामध्ये 340 कोटीचं वितरण गोरगरीब रुग्णांना झालेलं आहे. त्यातील 13 कोटी आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत. 40,000 रुग्णांचे प्राण वाचलेले आहेत आणि 1,20,00,000 रुपयाची मदत आपल्या मतदारसंघात झाले. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.